गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. निघालात का? हो. येस. थँक्यू. थँक्यू. माई झालं एकदाच रुटीन सुरू परत. हो ना. नाही सगळ्यात जास्त तर दादाच खुश असणार आहे. काय दादा? नाही म्हणजे सगळं त्याच्या आवडीच केलंयस ना. हळू ग हळू. हे काय शिरा केलाय. अगं आता शिरा काय करत बसलीस तू? अगं स्वयंपाकाला सुरुवात केली थोडी थोडी. कशाला? काय तुम्ही पण. म्हणून गोडाने सुरुवात केली. बरं अमित दादा, आदित्य जायच्या आधी थोडा तरी खाऊन जा, कळलं? अरे वा यार अर्चू. ते पण एक मिनिट, तो शिरा संध्याकाळसाठी ठेवा. का संध्याकाळी काय आहे? कारण संध्याकाळी मी एक गुड न्यूज देणार आहे. ओ असं आहे का? अच्छा अर्चू आत्या ठेव. हा ठेव शिरा संध्याकाळसाठी ठेव. ते बर का विजय काकू, तू पण काहीतरी गोडधोड कर हा संध्याकाळसाठी. खरंच मेघना? अहो नाही हो ताई, दादा उगाच चिडवत असतात आम्हाला. काय रे आदित्य, किती भाव खातोस? सांग ना लवकर. आणि त्यासाठी संध्याकाळपर्यंत कशाला थांबायला हवंय? आता सांग की. मग सांग रे, सांग. काय माहितीये का, कन्फर्मेशनचे रिपोर्ट वगैरे येणार असतील ना संध्याकाळी. एक मिनिट तसं काहीही नाहीये. मग काय तेच तर मी संध्याकाळी सांगणार आहे. चला मी पळतो. बाय. काय लबाड बघितलं. चला येतो. हे मेघना, आता तो गेला तर सांग ना पटकन आम्हाला. अहो मला खरंच काही माहिती नाही माई, मला हे आत्ताच कळतंय. झाल म्हणजे आता संध्याकाळपर्यंत डोक्याचं बज. अजून नाना अहो हे काय, तू आज पण ऑफिसला जातेस? म्हणजे जावं तर लागेलच ना, नोकरी नवीन आहे माझी आणि ते रजा वगैरे ना सगळं अजून सुरू व्हायचंय. ते झालं की बघू, आपण करू काहीतरी ऍडजस्ट. पण आज जर मी नाही गेले ना तर मला काढून टाकतील नोकरीवरून. अगं काढू दे, मी तर सांगतोच तुला चित्रा, नोकरी सोड. मनोज अरे नोकरी सोडून कसं चालेल? का? माझ्याकडे जॉब आहे ना आता. पण म्हणून काय मी माझी नोकरी सोडायची? मनोज आपलं अजून सगळं व्हायचंय. अरे आपण दोघांनी नोकरी करणं ना खूप गरजेचं आहे. कोण म्हणतं? कोण म्हणतं म्हणजे हवं तर तू आदित्यला विचार. का? मी त्याला का विचारू? आणि तो करू देतो का त्याच्या बायकोला नोकरी? अरे त्यांना नसेल गरज, त्यांचं घर वगैरे ना सगळं व्यवस्थित आहे. आपल्यालाच अजून का?